चला मंडळी, आज आपण करणार आहोत पुरणपोळीचा सागर संगीत स्वयंपाक। या व्हिडिओमध्ये स्वयंपाकाच्या पूर्व नियोजनापासून ते नैवेद्याचं पान वाढेपर्यंत सगळं काही स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे। भरपूर टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून तुमचा सणासुदीचा स्वयंपाक लवकर तर होईलच, पण तो अप्रतिम चवीचा होईल। आज या थाळीमध्ये आपण केलेली आहे मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, वरण भात, शेवयाची खीर, पापड, कुरडई आणि मुगाची भाजी। आणि संपूर्ण स्वयंपाकात कांदा लसूण वापरलेला नाही। व्हिडिओ थोडा मोठा आहे कारण बऱ्याच गोष्टी डिटेल मध्ये सांगितलेल्या आहेत, त्यामुळे लगेच सुरुवात करूया। पूर्णवर्णाचा स्वयंपाक किंवा सणासुदीचा कुठलाही मोठा स्वयंपाक जेव्हा करायचा असतो तेव्हा त्याचं नियोजन आणि तयारी आधीपासून केली तर आपला स्वयंपाक खूप लवकर होतो। आज मी होळीसाठी पुरणपोळीसह संपूर्ण नैवेद्याचा स्वयंपाक त्याच्या पूर्वतयारीसह कसा करते ते तुम्हाला दाखवणार आहे। ही सगळी तयारी मी आदल्या दिवशी रात्री झोपण्याआधी करून ठेवते। एका भांड्यात पुरणपोळीसाठी चण्याची डाळ निवडून ठेवली। मी इथं 3 वाट्या आणि वजनात मोजली तर अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे। हा असा गूळ सुद्धा बारीक चिरून ठेवला। तळणीमध्ये मुगाची भजी करणार आहे म्हणून हिरव्या मुगांना असे मोड आणून ठेवले आणि त्यात गाजर घालणार आहे म्हणून गाजर सुद्धा किसून ठेवलं। आता हे झाकून असंच फ्रीज मध्ये ठेवून देते। बटाट्याचे पापड आणि कुरडया तळणार आहे ते सुद्धा काढून ठेवले, म्हणजे सकाळी उठल्यावर खाली वाकून फडताळातून मोठा डबा काढा, त्यातून ते पापड कुरडया काढा, तेवढा सगळा वेळ वाचतो। आमटी भाजी आणि भजीसाठी लागणारी कोथिंबीर निवडली, धुतली आणि कॉटनच्या कपड्यावर पाणी निथळायला ठेवलीये। बटाट्याच्या भाजीसाठी 1/2 किलो बटाटे धुतले आणि चाळणीत पाणी निथळायला ठेवलेत। वरण भाताच्या डब्यांमध्ये डाळ आणि तांदूळ काढून ठेवले, म्हणजे सकाळी उठल्यावर डाळ तांदूळ धुतले की लगेच कुकर लागेल। या लहान लहान कामांमध्ये आपला खूप वेळ जातो। या पद्धतीने तयारी केली की खरंच बराच वेळ वाचतो आणि स्वयंपाक लवकर होतो। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आमच्याकडे पुरणाचा स्वयंपाक असेल त्या दिवशी नैवेद्याला थोडीशी शेवयाची खीर सुद्धा करतात, त्यासाठी शेवया काढून ठेवल्या आहेत। माझ्या सासूबाई म्हणतात खीर, वरण, पुरण आणि तळण असं सगळा सागर संगीत बेत असेल तरच तो नैवेद्याचा परिपूर्ण स्वयंपाक। तुमच्याकडे पण अशी काही वेगळी रीत किंवा परंपरा आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा, वाचायला मला फार आनंद होईल। कटाच्या आमटीसाठी सुक्या खोबऱ्याची 1 वाटी किसून ठेवली। हे पण सगळं झाकून ठेवूया। आमच्याकडे नैवेद्याचा स्वयंपाक कांदा लसूण विरहित असतो, त्यामुळे मी तयारीमध्ये त्यांना वगळलेलं आहे। पण तुमच्याकडे जर कांदा लसूण चालत असेल आणि तुम्ही त्याचा स्वयंपाकात वापर करणार असाल तर कांदा लसूण सुद्धा सोलून साफ करून ठेवा। या व्यतिरिक्त मला स्वयंपाकात आलं आणि मिरच्या सुद्धा लागणार आहेत, पण त्या मी आधीच धुवून साफ करून फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत। कोथिंबीरीतलं सगळं पाणी निथळलंय। कोथिंबीर याच कापडात गुंडाळून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। माझी सगळी पूर्वतयारी झालेली आहे। आता मी तुमची रजा घेते। भेटूया उद्या सकाळी। हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात। हे बघा, मी मस्त फ्रेश झाले, तयार झाले। आता स्वयंपाकाला लागूया। सगळ्यात सुरुवातीला पुरणासाठी डाळ भिजत घालूया। त्यासाठी डाळीत मी 2 टेबलस्पून तांदूळ घातलेत। डाळ स्वच्छ धुवून भरपूर पाणी भरून 20 मिनिटं भिजायला ठेवायची आहे। तांदूळ घातल्यामुळे पुरण चिकट न होता छान मिळून येतं। मी 2 वर्षांपूर्वी पुरणपोळीचा जो व्हिडिओ बनवला होता ज्याला 3 लाखाच्या वर व्ह्यूज आहेत, त्यातही सांगितलं होतं की पूर्वीच्या आपल्या आज्या पणज्या पुरण शिजवताना त्यात राळ्याचे तांदूळ घालत असत। आता राळ्याचे तांदूळ काही सगळीकडे मिळत नाहीत, त्यामुळे तुम्ही आपल्या घरातला रोजच्या वापरातला जो कुठला तांदूळ असेल तो वापरलात तरीही चालेल। डाळ भिजते तोपर्यंत आपण बटाटे शिजवून घेऊया। बटाटे असे मी 2 भागात कापून घेतलेले आहेत, म्हणजे त्याची सालं लवकर निघतात। बटाटे डायरेक्ट पाण्यात न घालता चाळणीत ठेवून ती चाळणी मी कुकरमध्ये ठेवलेली आहे, म्हणजे बटाटे खूप जास्त शिजून त्यांचं मेण होत नाही। कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊया। यानंतर कटाच्या आमटीचा मसाला भाजूया। त्यासाठी इथं जाडबुडाच्या कढईत मी 1 टेबलस्पून तेल घेतलंय आणि तेलात सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। मी इथं 1 वाटी भरून सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, पण तुम्हाला जर सुकं खोबरं किसायला वेळ मिळाला नाही तर खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेत तरीही चालेल। खोबरं लालसर झालं की त्यात 5 ते 6 लवंगा आणि 1 टीस्पून जिरं घालून ते सुद्धा चांगलं खमंग भाजून घ्यायचंय। खोबरं चांगलं मस्त लालबुंद रंगावर भाजलं की आमटीला सुद्धा छान खमंगपणा येतो। हे बघा, हे असं इतकं चांगलं लालसर व्हायला पाहिजे। आता हे थंड व्हायला बाजूला ठेवून देऊ। 20 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आता आपण ही भिजवलेली डाळ शिजायला घालूया। डाळ भिजवलेलं पाणी काढून टाकूया आणि आता या 3 वाट्या डाळीसाठी 3 मोठे ग्लास भरून पाणी घालूया।
1 टेबलस्पून तेल घालायचे म्हणजे डाळ शिजताना ओतू जाणार नाही. अर्धा टीस्पून हळद घालूया म्हणजे पुरणाला रंग सुंदर येईल. आता हे पातेलं असंच कुकरमध्ये ठेवून 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत. हे बघा, ही कुकरची पहिली शिट्टी झालीये आणि डाळ अजिबात ओतू गेलेली नाहीये. मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. कुकर होतोय तोपर्यंत आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवून घेऊया. त्याकरिता इथं मी परातीत 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात 1 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून साखर घालूया. सगळं मिक्स करून घेऊया. इथं साखर ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल, पण साखर घातल्यामुळे पुरणपोळीची पारी अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत होते. थोडं थोडं पाणी घालून आपण साध्या पोळीसाठी जशी कणिक मळतो तशी सैलसर कणिक मळून घेऊया. पोळीसाठी आपली कणिक मळून झालेली आहे. आता याला आपण तार आणण्यासाठी थोडं तेल घालायचं, चांगलं चुरून चुरून मळायचं, मग पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि चुरून चुरून मळायचं. असे 3 ते 4 वेळा करायचं आहे. या पद्धतीने कणिक मळली की त्यात ग्लुटन फॉर्म होतं आणि त्यामुळे आपल्या कणकेला मस्त तार येते आणि कणिक ताणली जाऊन पोळी मस्त मऊ लुसलुशीत होते. तुम्हाला जर ही एवढी मेहनत करायची नसेल तर अर्धी कणिक आणि अर्धा मैदा घ्या. मैद्यामध्ये खूप लवकर ग्लुटन फॉर्म होतं, त्यामुळे इतकं चुरून पीठ मळायची गरज पडत नाही. आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? मी या कणकेत हळद घातलेली नाही. कणकेत हळद घालण्याचा खूप ट्रेंड आहे म्हणून मागे एकदा मी हळद घालून पुरणपोळ्या केल्या तर त्या पिवळ्या धप्प पुरणपोळ्या बघून आजी मला ओरडलीच. तिच्या म्हणण्यानुसार पुरणपोळ्या या पिवळ्या नाही, छान बदामी दिसायला हव्यात. पण तुम्हाला जर हळद घातलेली आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. तेल पाण्यात कणिक छान मऊसर झालेली आहे. आता त्यात बोटांचे हे असे छाप काढून त्याला तेल लावून घ्यायचंय आणि झाकून अर्धा तास मुरायला ठेवूया. डाळीच्या कुकरच्या 4 शिट्ट्या होऊन प्रेशर निवलेलं आहे. आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, डाळ किंवा डाळीचं पाणी कुकरमध्ये सुद्धा ओतू गेलेलं नाही. आता ही सगळी डाळ चाळणीवरून निथळून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला वर कोरडी डाळ मिळेल आणि खाली आमटीसाठी कट मिळेल. डाळीतलं सगळं पाणी निथळलेलं आहे. आता यातली 2 मोठे चमचे भरून डाळ एका वाटीत काढलीये. ही आपण कटाच्या आमटीला लावणार आहोत. यानंतर एकीकडे वरण भाताचा कुकर लावून घेऊया. डाळीत मी दुप्पट पाणी, हिंग आणि हळद घातलेलं आहे. डाळ शिजवताना मी त्यात कधीच मीठ घालत नाही, कारण मीठ घातलं तर डाळ छान मऊसर शिजत नाही आणि बऱ्याच वेळा ती कडसर लागते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता आपण भाजी, आमटी, खीर, भजी आणि उरलेला सगळा स्वयंपाक करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी पुरणपोळ्या करूया. म्हणजे नैवेद्याच्या ताटात आणि जेवणाऱ्यांना आपल्याला तव्यावरून ताटात गरम गरम पोळी वाढता येईल. बटाट्याची सालं काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या. इथं मी जाडबुडाच्या पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आणि त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि हळदीची खमंग फोडणी केली. फोडणीत 10-12 कढीपत्त्याची पानं घालून मिनिटभर परतून घेतली. 7 ते 8 हिरव्या कंच तिखट मिरच्यांचे बारीक तुकडे फोडणीत 1 मिनिटभर परतून घेतले. आता घालूया बटाट्याच्या बारीक चिरलेल्या फोडी आणि 1 मोठा चमचा भरून आल्याचा कीस आणि सगळं छान परतून घेऊया. असा थोडासा जास्तीचा आल्याचा कीस घातल्यामुळे भाजीला अप्रतिम चव येते. मंद आचेवर बटाटे फोडणीत 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. आता यात घालूया 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून साखर. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल आणि सगळं मिक्स करून घेऊया. या भाजीला झाकण ठेवून वाफ काढायची गरज नाही, कारण बटाटे ऑलरेडी शिजलेले आहेत. फक्त मंद आचेवर अशी 5 ते 7 मिनिटं परतून घेतली की मस्त खमंग लागते. वरून भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घालूया. 1 कोर लिंबाचा रस पिळूया आणि आपली मस्त चटपटीत झणझणीत बटाट्याची भाजी अवघ्या 10 मिनिटाच्या आत तयार आहे. आता करूया कटाची आमटी. आपण जे खोबरं आणि मसाले भाजून ठेवले होते ते थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता वाटून घेऊया. वाटलेल्या खोबऱ्याला असं मस्त तेल सुटलं की कटाची आमटी सुद्धा छान तर्रीदार होते आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे. आमटीसाठी एका जाडबुडाच्या कढईत 3 टेबलस्पून तेल तापवून घेणार आहे. तुम्हाला खूप जास्त तर्रीदार आमटी हवी असेल तर तेलाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. गरम तेलात 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं चांगलं तडतडून घ्यायचंय. 2 तमालपत्राची पानं, 1 इंच दालचिनीचा तुकडा, अर्धा टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कटाच्या आमटीला हिंगाचं प्रमाण थोडं जास्तीचं असतं. मंद आचेवर 1 मिनिटभर परतून घेऊया. आता फोडणीत घालूया 1 मोठा चमचा भरून गोडा मसाला, 1 टीस्पून लाल मिरची पूड आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण घालून सगळं एकत्र परतून घेऊया. हे सगळे मसाले आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत.
तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर गरम मसाला घातलात तरीही चालेल। तुम्ही बघू शकता मसाले छान परतले गेले की त्याला मस्त तेल सुटतं। यानंतर आपण जी शिजलेली 2 चमचे डाळ बाजूला काढून ठेवली होती ती मी हाताने कुस्करली आणि या मसाल्यात घातलेली आहे आणि आता ती मसाल्यांसोबत एकजीव करून घेऊया। मंद आचेवर मसाल्यांसोबत डाळ 2 मिनिटं छान परतून घेतली। आता यात घालूया काढून ठेवलेला कट। हा 3 वाट्या कट आहे। मोठ्या आचेवर मसाले आणि कट एकजीव करून घेऊया आणि त्यात गरम पाणी घालूया। 3 वाट्या दाटसर कट होता, इथं मी 2 वाट्या गरम पाणी घातलंय। लक्षात ठेवा इथं आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचे, तरच या कटाच्या आमटीला तर्री खूप छान येईल। चवीनुसार 1 टीस्पून मीठ घातलंय, 2 आमसुलं घातली आहेत आणि अगदी एक लहानसा गुळाचा खडा घातलेला आहे। गुळ ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत नसेल, तुम्ही गुळ खात नसाल तर नाही घातलात तरीही चालेल। आमसुलांऐवजी चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता। कटाची आमटी ही आंबट गोड तिखट अशी चटकदार चवीची आणि किंचित पातळ असते। आमटीला खळखळ उकळी आलेली आहे। आता गॅसची आच मध्यम करून 15 ते 20 मिनिटं आमटी उकळत ठेवायची आहे, म्हणजे आमटीचा रंग खुलून येईल आणि त्याला तर्री सुद्धा सुटेल। हे बघा 20 मिनिटं आमटी उकळते, त्याचा रंग किती खुलून आलाय, त्याला तर्री सुद्धा आलेली आहे आणि थोडासा दाटसरपणाही आलेला आहे। वरून ताजी हिरवी कोथिंबीर घालायची आहे, गॅस बंद करायचे आणि गरमागरम आमटी सर्व्ह करायची आहे। भजी करण्यासाठी मी मोड आलेले मूग मिक्सरच्या भांड्यात काढलेत। त्यात घालणार आहे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 10-12 कढीपत्त्याची पानं आणि पाणी न घालता हे दरदरीत वाटून घ्यायचे। हे बघा मी तुम्हाला जवळून याचं टेक्स्चर दाखवते। आपण याची अगदी पेस्ट केलेली नाहीये, तर हातावर असं चुरडलं तर भरभरीत टेक्स्चर लागतंय। अधेमध्ये थोडेसे मूगही हाताला लागतायत। यातच क्रश करून 1 टीस्पून ओवा घालूया, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग, 1 टीस्पून मीठ, मुठभर ताजी हिरवी कोथिंबीर आणि 2 गाजरांचा किस घातलेला आहे। सगळं हाताने छान एकजीव करून घेऊया। आता यात घालायचा आहे 1 टीस्पून लिंबाचा रस, 2 मोठे चमचे भरून तांदळाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचंय। तांदळाच्या पिठामुळे भजी मस्त कुरकुरीत होतात। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी 2 चमचे बारीक रवा घातलात तरीही चालेल। लिंबाच्या रसामुळे भजीला मस्त चटपटीतपणा येतो। तुमच्याकडे लिंब नसतील तर त्याऐवजी 1 टीस्पून आमचूर पावडर घातली तरीही चालेल। आता हे असंच झाकून 10 मिनिटं ठेवून देऊया। शेवयाची खीर करण्यासाठी पातेल्यात मी अर्धा चमचा तूप तापवून घेतलंय आणि गरम तुपात 3 चमचे शेवया चांगल्या खरपूस परतून घेणार आहे। थोडासा सुकामेवा आणि 4-5 केशराच्या काड्या घालून आणखीन 2 मिनिटं परतून घेऊया। हे असं सगळं छान भाजलं की खिरीला चव सुद्धा मस्त खमंग येते। यानंतर घालूया 2 कप दूध। हे उकळून रूम टेम्परेचरला नॉर्मल करून घेतलेलं दूध आहे। मंद आचेवर दुधाला 2 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत। खिरीच्या दुधाला उकळ्या फुटेपर्यंत आपण साधं वरण करून घेऊया। डाळ भाताचा कुकर झालेला आहे। मी डाळ एका भांड्यात काढलीये, थोडंसं पाणी घातलंय आणि आता ही डाळ रवीने घोटून घेऊया। डाळ घोटून थोडी पातळ करून घेतलीये। आता यात घालूया 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून जिरं आणि थोडासा गूळ घातलाय। सगळं मिक्स करून साधं वरण गरम करायला ठेवूया। इकडे आपली खीर सुद्धा उकळायला लागलेली आहे आणि शेवया शिजलेल्या आहेत। आता यात 4 टेबलस्पून साखर घालून मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत खीर उकळून घ्यायची आहे। अधेमध्ये ढवळत राहा, म्हणजे शेवया तळाला चिकटून खीर करपणार नाही। सगळ्यात शेवटी वेलदोड्याचे पूड घालून मिक्स करून घेऊया। आपली खीर तयार आहे। गॅस बंद करूया। दुसऱ्या गॅसवर पिवळं धम्मक साधं वरण तयार आहे। याची कन्सिस्टन्सी बघा, खूप जास्त पातळ नाही किंवा पिठल्यासारखी घट्टही नाही। यानंतर कढईत तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं आणि त्यात बटाट्याचे पापड आणि कुरडया तळून घेतल्या। पापड किंवा कुरडया तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं की ते हे असे छान फुलतात। आता आपण भजी तळून घेणार आहोत, पण त्याआधी भजीच्या पिठात 2 चमचे कडकडीत तेल घालायचे, म्हणजे भजी मस्त कुरकुरीत होतील। गॅसची आच मंद करून लहान लहान भजी तेलात सोडूया, जास्त मोठ्या भजी घालू नका। आता गॅसची आच मध्यम करून गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भजी तळून घेऊया। भजी तळताना गॅसची आच मोठी ठेवली तर भजी बाहेरून पटकन लाल होईल आणि आतून कच्ची राहील। मध्यम आचेवर भजी बाहेरून मस्त कुरकुरीत होतात आणि आतून पण छान शिजतात। अगदी या अशा कमी तेलकट तरीही खमंग आणि कुरकुरीत। आपल्या
आपलं वरण भात भाजी भजी तळण पुरण खीर सगळं करून झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी आपण पुरणपोळ्या करणार आहोत. म्हणजे गरम गरम पुरणपोळी झाली की लगेच तव्यावरून ताटात वाढता येईल. सगळा स्वयंपाक व्हायला बरोबर 40 मिनिटं लागली आणि 40 मिनिटात आपली कणिक सुद्धा छान सैलसर मौसर झालेली आहे. परातीत पसरलेली कणिक निपटून घेतली आणि त्याला तेलाचा हात लावून एकसारखी करून घेऊया. आणि हे बघा, कणकेला तार किती छान आलेली आहे. कणिक मस्त ताणली जाते. जर कणिक अशी तयार झाली तर त्याच्या पुरणपोळ्या सुद्धा सुरेख मौसर होतात, पातळ लाटता येतात. इथं मी पुरणपोळी लाटण्यासाठी तांदळाची पिठी घेतलेली आहे, तेल आहे, आपली कणिक तयार आहे आणि पुरण सुद्धा तयार आहे. पुरणपोळी करायला घेऊया. पुरणपोळीच्या पारीसाठी कणकेचा उंडा करूया. पुरणाचा मोठा लाडू वळून घेऊया. तुम्हाला पोळीत कितपत पुरण भरायचं असेल त्यानुसार पुरण तोडून घ्या. मी साधारण जेवढा कणकेचा उंडा घेते त्याच्या तिप्पट पुरण भरते. आता या पद्धतीने बोटं पिठात बुडवून कणकेची पारी तयार करून घेऊया. तयार केलेल्या कणकेच्या वाटीला आतून थोडंसं तेल लावायचं आणि वरून थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं. असं केल्यामुळे पोळी कितीही पातळ लाटली तरी ती फाटत नाही. कणकेच्या पारीत पुरणाचा लाडू ठेवून त्याचा असा मस्त उंडा तयार करून घेऊया. पिठाला व्यवस्थित तार आली असल्यामुळे ते मस्त असं खेचलं जातंय आणि कमीत कमी कणकेत भरपूर पुरण भरलं जातंय. गोल गोल उंडा हातावर थापून चपटा केला. त्यानंतर पिठात घोळवून तो पोळपाटावर ठेवला आणि भाकरीप्रमाणे हळूवार हाताने थापून घेतला. पोळी लाटण्याआधी ती जास्तीत जास्त प्रमाणात या पद्धतीने थापून घेऊया. म्हणजे पुरण सुद्धा एकसारखं सगळीकडे पसरतं आणि पोळी नंतर आपल्याला पातळ लाटता येते. निम्म्याहून अधिक पोळी थापून झालेली आहे. आता वरून पुन्हा थोडंसं पीठ लावूया आणि काठाकडे मागे खेचत खेचत पोळी लाटून घेऊया. तुम्हाला पोळ्या लाटायची प्रॅक्टिस नसेल किंवा तुम्ही नवशिके असाल तर पोळी लाटण्यासाठी पोळपाटावर बटर पेपर ठेवलात तरीही चालेल आणि मग बटर पेपर सकटच पोळी उचलून तव्यावर घालायची. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे पोळी लाटताना कमीत कमी पिठीचा वापर करायचा. कुठलीही पोळी काय किंवा पराठे काय त्याला पिठी जास्त लावली तर पोळी किंवा पराठे वातड होतात. मस्त पातळ पोळी लाटून तयार आहे आणि पुरण सुद्धा अगदी काठापर्यंत पोचलेलं आहे. तयार पोळी भाजून घेऊया. पोळी तव्यावर घालण्यापूर्वी गॅस चांगला तापवून घ्यायचा आणि पोळी तव्यावर घालताना गॅसची आच मंद करायची. पोळी तव्यावर घातल्यानंतर मध्यम आचेवर ती दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायची आहे. गॅसची आच मोठी केली तर पोळी करपते आणि मंद आचेवर पोळी भाजली तर ती वातड होते. मध्यम आचेवरच पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत आणि एकदा तव्यावर पोळी घातली की सारखी उलटपलट करायची नाही, नाहीतर पोळी फुटते. भरपूर पुरण भरलेलं असतानाही तुम्ही बघू शकता आपली प्रत्येक पोळी अगदी फुग्यासारखी छान फुगून येते. तव्यावर घातलेल्या पुरणपोळीला आपण तेल तुपाची अंघोळ न घालता ही पोळी किती छान टमटमीत फुगलेली आहे. ही बघा, तव्यावर घातलेली ही 5वी पोळी आहे आणि ही सुद्धा मस्त फुललेली आहे. आपल्या सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहेत. अर्धा किलो डाळीमध्ये भरपूर पुरण भरलेल्या बरोबर 22 पोळ्या होतात. आणि ही मौसूद पुरणपोळी अगदी जवळून बघा. पिठात हळद न घालताही याचा रंग किती सुरेख आलाय. सो फ्रेंड्स, तुम्हाला ही पुरणपोळीची सागर संगीत थाळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह. पण तोपर्यंत बाय बाय.